ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांना निवेदन। ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी मांडल्या समस्या। कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय व सहकारी क्षेत्रामध्ये मागासवर्गीय समाज व नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने समाजाचा विकास खुंटला असून नागरिकांची देखील मोठी पिळवणूक होत आहे। याकडे महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाने गांभीर्याने लक्ष घालून सदरचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना द्याव्यात। याबाबतचे निवेदन ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने नुकतेच 4 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांना देण्यात आले। ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी राज्य अनुसूचित जाती जमातीचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन निवेदन दिलं। यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की वारंवार निवेदने व आंदोलने करून देखील कोल्हापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय समाज व नागरिकांचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत। ही फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय समाज व नागरिकांची परिस्थिती नसून संपूर्ण महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजांची आहे। याबाबत वारंवार निवेदन व आंदोलन करून देखील योग्य कारवाई होत नाही। त्यामुळे अनुसूचित जाती जमाती आयोगाने जातीनिशी लक्ष घालून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात व मागासवर्गीय समाजाच्या विकासाला गती द्यावी असंही निवेदनात म्हटलं आहे। निवेदनावर सुभाष देसाई, विश्वास कांबळे, दयानंद कांबळे, धोंडीराम कांबळे, बाळासाहेब कांबळे यांच्या सह्या आहेत। महानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। ग्रामपंचायती वापरतो त्याचा खर्च मागासवर्गीय समाजावर किंवा दलित वस्तीवर करण्यात इतरत्र करतात। वारणा खोडोलीमध्ये वारणा जे खोडोली गाव आहे त्यांनी ते क्रिकेटचं स्टंप झाडाला लावायला तेही अशा पद्धतीचं वापरलेलं अशा अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला 15% नाही। दुसरा महत्त्वाचा विषय आहे शासन निर्णय 2004 माझ्या माहितीनुसार शासन निर्णय 2004चा आहे। त्यामध्ये ज्या सहकारी संस्थांनी शासनाचं अनुदान 1 रुपये जरी घेतलेलं असेल तरी त्यांना SC ST OBC VGNT हा ॲक्ट लागू करून त्यांनी नोकरभरती करावी असं शासन निर्णय। गोकुळ दूध संघ मी आयोगाला मुंबईला देखील आपल्या कार्यालयात साहेब निवेदन देऊन आलो आहे। तिथं दोघांकडून तुमची आमची काही भेट झाली नाही, तिथे निवेदन देऊन आलो। जिल्हा मध्यवर्ती बँक KDCC, गोकुळ दूध संघ, वारणा दूध संघ यांनी जे अनुदान कशा पद्धतीने 74 कोटी हो लेखी आहे हे सगळं आता काय करा तुम्ही तुमच्या सहीनं